दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण दरम्यान झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने गुरुवारी सोलापुरात भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे 400 वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत केंद्र व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला। घोषणाबाजी, फलक आणि संविधान बचावाच्या संदेशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। प्रधान राजीनामा द्या। हे जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये जे होरपळणारी मुलं आहेत ती वय वर्ष 16 ते 18, 19, 20 या वयामधली मुलं आहेत। या मुलांवर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे। जे वय शिक्षणाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जाण्याचं आहे, हे आपल्या देशाचं करिअर घडवणारा आणि भवितव्य घडवणारी ही मुलं आहेत। तुम्ही त्यांच्याबरोबर असं राजकारण करू नये। यामध्ये मी स्वतःही एक पीडित आहे। माझा मुलगा अतिशय चांगला स्कोर घेतो तरी सुद्धा त्याला नीट द्यावं लागतं। हे अतिशय दुःखद गोष्ट आहे। या मुलांनी जायचं कुठं, हक्क मागायचा कुठं, आणि जर सरकार असं दबवत असेल तर पुढे जाऊन करणार काय? या मुलांचं भविष्य काय? हा माझा सरकारला खूप मोठा प्रश्न आहे। शासनाने केलेलं आहे, हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे, त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाठ्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते। या सर्व गोष्टीला जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून या ठिकाणी वकिलांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी पायदल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतो की भारत देशामध्ये मागील काही वर्षापासून जर आपण इतिहास पाहिला तर सुमारे 150 पेक्षा जास्त अशा पद्धतीचे पेपर फुटीचे प्रकार या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुमारे 150 वेळा पेपर फुटलेले आहेत। मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात आहे। आपल्याला माहित आहे की पोलीस प्रशासनामध्ये जर एखादा कर्मचारी चुकीचा कृत्य करतो तर तात्काळ त्याला निलंबित केलं जातं, त्याला बडतर्फ केलं जातं, त्याचा राजीनामा घेतला जातो। आज पाहतो आपण की भारताची ही जी शिक्षण व्यवस्था आहे हे मोडकळीस आलेली आहे। आपण अनेक वर्षापासून पाहतो टीईटीचा पेपर असू द्या, अनेक विद्यार्थी शिक्षक बनण्याच्या हेतूने ती परीक्षा देत असतात, दिवस रात्र कष्ट करून त्या ठिकाणी अभ्यास केलेला असतो। आज नीटचा पेपर जर आपण पाहिला तर तुमच्या आमच्यासारख्या अनेक कुटुंबातील मुलं मुली जे आहेत नीटचा पेपर एक विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी करत असतो आणि हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी त्या परीक्षेची फी भरलेली असते। परंतु जर असे पेपर फूट झाले आणि मागच्या दाराने जर डॉक्टर होत असतील तर काय आपण अपेक्षा ठेवायची की आपला वैद्यकीय उपचार चांगला होईल? विद्यार्थी हे अत्यंत परिश्रम घेऊन कठीण परिस्थितीतून ते अभ्यास करत असतात आणि आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची त्यांची जी पद्धती आहे ती पद्धती अडवणूक करण्यासाठी या ठिकाणी काही धनदांडग्यांनी आणि शिक्षण सम्राटांनी माफियांनी हा नीटचा पेपर लीक केला आणि देशामध्ये करोडो युवकांचं त्या ठिकाणी लाखो युवकांचं नुकसान झालं। याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थी तरुण मित्र त्या ठिकाणी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, लाठी हल्ला केला। त्यामध्ये अनेक विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले आणि त्यामुळं लोकशाहीला कुठेतरी कलंक लावण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। याचा आपण पाहतो की संपूर्ण देशभर तीव्र प्रमाणामध्ये निषेध होत आहे। खऱ्या अर्थानं हे पेपर लीक करणारा जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। लवकरात लवकर हे लोक त्यांना जे काही शिक्षा आहे तरतूद शिक्षेची झाली पाहिजे। याच्यासाठी आज सोलापूर शहरामध्ये सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या वतीनं वकिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज आम्ही सरकारला मागणी करत आहोत की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री केंद्रीय त्यांचा राजीनामा सरकारनं
कुठल्या हालतीमध्ये घेतलाच पाहिजे. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.